हॅलो, गुड मॉर्निंग. तर चला आम्ही आज घरच्या घरी महाशिवरात्रीनिमित्त छान अशी पूजा केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल, तरच पूजा कशी केली ते समजणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण असं महाशिवरात्रीची पूजा घरचे घरी करता येईल. तर बघू शकता, छान अशी ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यांनी घरी अशी पूजा करू शकता, मस्त अशी. तर चला, आज आहेत महाशिवरात्री. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओला सुरुवात करते. तर छान असं पूजेचं साहित्य वगैरे घेतलेलं आहे मी, आणि आदल्या दिवशी सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे घरी. रोज आपल्याकडनं होत नाही, तर आज मस्त महाशिवरात्री आहे त्या निमित्ताने मी सगळं साहित्य जमा केलेलं होतं मार्केटमधून. फुलं, बेल आणलेला होता, पांढरी पिवळी फुलं आणलेली होती, केळी आणली फराळा उपवासासाठी, दूध आणलेलं आहे, म्हणजे पंचामृत सगळं तयार करून घेऊ शकता तुम्ही. धोत्र्याचं फूल जेवढं होईल तेवढं तुम्ही आज घेऊ शकता. पांढरी फुलं, वस्त्र, दुर्वा घेतलेला आहे. आणि इकडे घेतलेले आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पा घेतलेले आहेत. महादेव पार्वतीची मूर्ती आहे माझ्याकडं, आणि महादेवांची एक आहे. तर आपल्याला इथं साईडला मस्त वस्त्र पांढरे टाकून एक छोटासा पाट घ्यायचा आहे, पाट किंवा चौरंग, आणि त्यावरती सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, स्थापना. कोणतंही कार्य आपण गणपती बाप्पाच्या आगमनाने करतो. त्यांना छान असं गंध अक्षदा त्यांना छान असं स्नान घालून घेतलेलं आहे पंचामृताने, आणि नंतर स्वच्छ कपड्याने धुवून गंध, अक्षदा, गुलाल, हळदी कुंकू लावून अक्षदा टाकून विराजमान केलेला आहे. त्यांना मस्त हार घातलेला आहे, टोप, एक लाल फूल आणि दुर्वा ठेवलेले आहेत, आणि त्यांना प्रसादासाठी गुळखोबऱ्याचा नैवेद्य, धूप दीप दाखवलेली आहे. आता आपल्याला महादेव पार्वतींना पण स्नान घालायचं आहे, आणि स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पण बेलावरती विराजमान केलेला आहे. आणि महादेवांना भस्म, चंदनाचा गंध लावलेला आहे, पार्वतीला हळदी कुंकू लावून धूप दीप दाखवून त्यांची पण छान अशी पूजा करून घेतलेली आहे. महादेवांना वाहिलेलं आहे पांढरं फूल, आणि पार्वतीला लाल फूल वाहिलेलं आहे. महादेवांना पांढरं वस्त्र हे खूप प्रिय आहे, त्यामुळे महादेवांना कापसाची पांढरी वस्त्र व्हायची, पांढरी फुलं व्हायची, धोत्र्याचं फूल, बेल जेवढं मिळेल तेवढं आपण वाहू शकतो. आपल्या मनातून साधी भोळी पूजा करू शकतो. आता इकडे ठेवलेलं आहे महादेवांना, त्यांना पण छान असं पंचामृतांनी पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. आणि ते म्हणते वेळेस मी म्हटलेलं आहे, अष्टोत्तर शतनामावली 108 वेळा तुम्ही पळीने पाणी टाकू शकता. 108 वेळा नसेल तुमच्याकडं तर असं तामण असेल तर त्याच्यावरती ते ठेवून थेंब थेंब पाणी पडतं, आणि आपण 108 वेळा मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, अष्टोत्तर शतनामावली, तुम्हाला शक्य होईल तेवढं भगवान शंकरांची सेवा करायची आहे. आणि ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे, आणि ते पाणी तुम्ही टाकून द्यायचं नाही, सर्वांनी घरात प्यायचं आहे तीर्थ म्हणून. आणि बेल पण ते खायचं आहे. आणि चला, आता ते झालेले आहे पूजा करून, तर आता काढून घेतलेलं आहे. दुसरं ताट स्वच्छ घेऊन त्यांना महादेवांना बेलाचं पान ठेवून त्यावरती विराजमान केलेलं आहे. आणि नागाची पिंड पण आहे माझ्याकडे, ते पण ठेवलेलं आहे. मस्त असं गंध लावून घेतलेला आहे, चंदनाचा भस्म लावलेला आहे. आणि आता व्हायचे आहेत आपल्याला तीळ आणि तांदूळ. तीळ तांदूळ व्हायचे आहेत. नंतर व्हायचं आहे पांढरे फूल, जेवढं आपल्याकडे 108, 11, 21 नाही शक्य झालं, एक जरी बेल भेटला तर तेवढं मनातून व्हायचं आहे. आणि वाहते वेळेस महादेवांचा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, तुम्ही कोणताही म्हणू शकता. तर जास्तीत जास्त आपल्याला आज सेवा करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे. तर मी माझं सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणलेला आहे. छान अशी पांढरी वस्त्र वाहिलेली आहे, आणि धूप दीप दाखवून त्यांना पण पूजा करून घेतलेली आहे. साईडला महादेवाचा फोटो आहे, त्यांना पण गंध, अक्षदा, भस्म लावलेला आहे, पांढरी वस्त्र, बेल फूल वाहिलेलं आहे. आणि पलीकडं महालक्ष्मीचा फोटो आहे, त्यांना पण गंध, लाल पिवळी वस्त्र, आणि आपलं जे ओटीचं सामान असतं, बांगड्या, हे सगळं ते वाहिलेलं आहे. आणि इकडं धोत्र्याचं फूल घेतलं होतं, ते आपल्याला हळदीमध्ये बुडून पिवळं करून व्हायचं आहे. तर चला, छान अशी पूजा करून झालेली आहे माझी. आणि ताटामध्ये मस्त असं साईडने फुले ठेवलेली आहेत, लाल, पिवळी, पांढरी वस्त्र, बेल, आणि ही रुद्राक्षाची माळ होती माझ्याकडं, तर ती पण ठेवलेली आहे. 108 वेळा मी मंत्र पण म्हणलेला, ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून ती माळ महादेवांपाशी ठेवलेली आहे. रुद्राक्ष प्रिय आहे महादेवांना, त्यामुळे
रोज महादेवाच्या पिंडीवर पण माझं असतं रुद्राक्ष आणि माळ पण आहे. सोमवारी मी जपत असते मध्ये एरवी वेळ मिळाला तर. बघू शकता दोन्ही साईडला 2 दिवे लावून घेतलेले आहे. साईडला छोटीशी रांगोळ काढलेली आहे. खूप छान मस्त असं भगवान शंकराची आराधना केली, मनातून साळीभोळी सेवा केली. तर चला आपली ही सेवा महादेवापर्यंत पोहोचावी. काही चुकलं असेल तर माझं क्षमा करावी महादेवांनी आणि हे करावे. मस्त असं छान पूजा करून झालेली आहे. नैवेद्यासाठी तुम्ही काही ठेवू शकता, दूध ठेवू शकता, केळी माझ्याकडे होती केळी ठेवली, दूध साबुदाणा केलेला होता ते ठेवला, थोडेसे बदाम आणि खारीक ठेवलेली आहे. तर मस्त असं छान पंचोपचारी पूजा घरी झालेली आहे. ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत नाही ते घरी करू शकता. आणि तुमच्याकडं शिवलीलामृत असलं तर ते पण तुम्ही वाचू शकता संध्याकाळपर्यंत. बघू शकता छान असं संध्याकाळचे आता 6 वाजलेले आहेत आणि आता रात्रीची मी आरती पण करून घेणार आहे महादेवांची, पार्वतीची. बघू शकता वरी पण देवांची छान अशी झालेली आहे पूजा. धूपदीप लावला, दिवापत्ती पण केलेली आहे.